दोन संख्येचा मसावी 70 असून त्यापैकी एक संख्या 140 आहे. 400 व 500च्या दरम्यान असलेली त्यापैकी दुसरी संख्या कोणती? तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, 400 आणि 500च्या दरम्यान काढायची. आता इथं लक्षात घ्यायची एक गोष्ट, याचे 400 ते 500च्या दरम्यान काढत असताना 70 आहे. 70ची दुप्पट किती होतात? 140. तर म्हणजे 70 आणि 140 यांचा लसाव किती येतो? 140. कारण 70ची दुप्पट काय आहे? 140 आहे. कारण 70च्या पाड्यामध्ये 140 आहे. समजलं एवढं? ते 140च्या पाड्यामध्ये नको, कोणाच्या पाड्यामध्ये पाहिजे? 70च्या. अशी संख्या. नाही तर काय असते, 70च्या पाड्यामध्ये बी असते आणि 140च्या पण असते. ती संख्या चालत नाही. 70च्या पाड्यामध्ये पाहिजेत, 140च्या पाड्यामध्ये नको, कारण त्याचा लसाव किती? 140. अशी दरम्यान संख्या काढायची. समजलं काय? हे काय म्हटलं मी सांगा? काय म्हणलो? 70च्या पाड्यामध्ये पाहिजेत, 140च्या पाड्यामध्ये नको. का? 70 आणि 140चा लसावी किती आहे? 140. म्हणून त्या ठिकाणी 140च्या पाड्यामध्ये नको. हे गणित तुम्हाला धोका देईल, पण याची आपल्याला काय करायचं आहे? काळजी घ्यायची. समजलं? तर मग आता सांगा, 70च्या पाड्यामध्ये घेत असताना आता जर समजा इथं आपण केलं 7 7 49, हा शून्य लिहायचा. 7 7 49. आता 49 14च्या पाड्यामध्ये येतात का? म्हणजे 140च्या पाड्यामध्ये येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? 400 ते 500च्या दरम्यान कोणती संख्या सांगा? 490. समजलं? आता याच्यामध्ये पुन्हा एक किलो सांगतो तुम्हाला. 420 ही सुद्धा 400 ते 500च्या दरम्यान येते का नाही? आता परंतु ही आपल्याला काय घ्यायची नाही, कारण ही 140च्या पाड्यामध्ये येते, आहे का नाही? हा शून्य लिहायचा आणि 14 त्रिक किती होते? 42 होते. समजलं? म्हणून या ठिकाणी आपल्याला ही 140च्या पाड्यामधली संख्या नको, इथं नको लिहितोय.